नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:53 ते 11:14 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:58 ते 3:19 आणि यमगंड काळ सकाळी 7:10 ते 8:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्व कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षलबरोबर केंद्रयुत करेल. दुपारी 11:17 हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि रवी बरोबर षडाष्टक योग करेल. आजच्या दिवशी वक्री मंगळ आणि रवीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयुत करेल. दुपारी 11:17 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि दशमातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. आजच्या दिवशी चतुर्थातला वक्री मंगळ आणि दशमातला रवी हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील. स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होईल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. घरातले वादविवाद अगदी जास्तच प्रमाणात वाढतील. याचप्रमाणे घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले मोठे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. वयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारी 11:17 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या रवीबरोबर षडाष्टक करेल. तृतीयातला वक्री मंगळ आणि भाग्यातला रवी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दुपारमध्येच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. त्यानंतर तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं सगळ्यात जास्त गरजेचं राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दमछाक किंवा फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. या संदर्भात स्वतःची काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचे भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. त्याचप्रमाणे द्वितीयातला वक्री मंगळ आणि अष्टमातला रवी हे सुद्धा प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या जे स्पेंडिंग किंवा खर्च असेल त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी जास्तच प्रमाणात होऊ शकतील. काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पैशाच्या व्यवहारावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोक्यावर काढू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल.
तुमच्याच राशीतला वक्री मंगळ आणि सप्तमातला रवी हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुम्हाला स्वतःच्या भावभावनांचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या-मोठ्या कारणावरून तुमच्या भावनिक तोल जाऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद टोक गाठण्याची शक्यता राहील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 11:17 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि षष्ठातल्या रवीबरोबर षडाष्टक करेल. याचप्रमाणे व्ययातला वक्री मंगळ आणि षष्ठातला रवी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. आजचा संपूर्ण दिवस स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन यामध्येच जाईल. कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं स्वतःच्या भावभावनांचे सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 11:17 नंतर हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. याचप्रमाणे लाभातला मंगळ आणि पंचमातला रवी हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं खास करून गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे अनावश्यक अनपेक्षित खर्च करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा फ्रस्ट्रेशन हे थोडंसं जास्त प्रमाणात जाणवू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारातील लक्ष ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तुळ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 नंतर हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. याचप्रमाणे दशमातल्या वक्री मंगळ आणि चतुर्थातला रवी हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा छोट्या-मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कार्यक्षेत्रासंदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. घरातलं वातावरण गढूळ झाल्यासारखं वाटेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 नंतर हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. भाग्यातला वक्री मंगळ आणि तृतीयातला रवी हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचा मूड खूप चांगला दिसून येईल, परंतु काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्रासंदर्भातल्या काही गोष्टी समोर येऊ शकतील. नीट विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा संदर्भातल्या काही गोष्टी समोर येऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 11:17 नंतर हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. याचप्रमाणे द्वितीयातला रवी आणि अष्टमातला वक्री मंगळ हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. कुठल्याही प्रकारे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा हाती घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं काढू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं यापासून लांब राहा. याचप्रमाणे खर्चाच्या संदर्भातले सुद्धा व्यवहार नीट विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास.
मकर राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र षडाष्टक योग करेल आणि चतुर्थातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. सप्तमातला वक्री मंगळ आणि तुमच्याच राशीतला रवी हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जातील. मतभेद वगैरे ह्या गोष्टी दिसून येतील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वादविवाद वैवाहिक जोडीदाराबरोबर जास्तच प्रमाणात दिसून येतील. याचप्रमाणे गोष्टी थोड्याशा टोकाच्या सुद्धा होण्याची शक्यता राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि व्ययातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. षष्ठातला वक्री मंगळ आणि व्ययातला रवी हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात टोकाचे होऊ शकतील. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याला जपा. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दुपारी 11:17 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि लाभातल्या रवीबरोबर षडाष्टक योग करेल. याचप्रमाणे पंचमातला वक्री मंगळ आणि लाभातला रवी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असा त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फारच महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय, मोठे रिस्क अजिबात घेऊ नका. गोष्टी तुमच्या विरोधात होऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं, काळजी घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.